मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं धन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत स्विंग MTF ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी. तुम्हाला आठवत असेल की मागचा एक व्हिडिओ आपण केलेला ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आपण कशाप्रकारे स्टॉक्स फिल्टर करू शकतो, कशाप्रकारे शेअर्स फिल्टर करू शकतो याबद्दल. सो आज आपण त्यामध्येच त्या स्टॉक्सचे आपण फिल्टर केलेले होते किंवा लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण जे शिकलेलो होतो की स्टॉक फिल्टरेशन कशाप्रकारे करायचं आहे आपल्याला. सो त्यामध्येच आपण ती स्ट्रॅटेजी कशाप्रकारे वापरायची आता सेकंड पार्ट हा व्हिडिओ बनवतोय. ओके, सो जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की स्टॉक फिल्ट्रेशन कशाप्रकारे करायचं असतं स्कॅनिक्स या सॉफ्टवेअरवर, तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघून घ्या. चॅनलवरती तो व्हिडिओ अवेलेबल आहे. सो आज आपण बघतोय की ते जे आपण स्टॉक्स फिल्टर केलेले होते त्याच्या मदतीने त्याच्या आधारे आपण ट्रेडिंग कशी करायची आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया. मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या प्रॅक्टिकली स्क्रीनवरती. तिकडे आपण एक एक गोष्ट शिकून घेण्यासाठी आता सुरुवात करूया. तर इथे आपण आलेलो आहोत आपल्या स्क्रीनवरती. सो या ठिकाणी आपण आता सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकूया. तुम्हाला आठवत असेल की मागचा जो लास्टचा व्हिडिओ झालेला होता त्यामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलेलो होतो. मी तुम्हाला सांगितलेलं की आपलं स्कॅनिक्स हे जे सॉफ्टवेअर आहे ह्या स्कॅनिक्स या सॉफ्टवेअरवरती कशा प्रकारे स्टॉक फिल्ट्रेशन करण्यासाठी स्क्रीनर वापरायचे असतात हे मी तुम्हाला शिकवलेले होते. जर तुम्ही फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की आधीच्या व्हिडिओजवरती जावा. माझा व्हिडिओ आहे चॅनलवरती, तिकडे जाऊन तुम्ही हे सर्व पहिलं शिकून घ्या. त्यानंतर जे स्टॉक्स आता फिल्टर होऊन आले त्यामध्ये ट्रेडिंग MTFचा वापर करून कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये शिकते. ठीक आहे, सो इथे बघा समजा फॉर एक्झाम्पल वरून बेवरेजेस आला किंवा ट्रेंड आला. सो मी काय करणार इथे पहिलं म्हणजे मला सर्वांना माहिती भेटली की लावलेल्या कंडिशननुसार प्रिव्हियस डेनुसार या शेअरमध्ये किती चेंज झालेला आहे किंवा या शेअरचा RSI सध्या काय चालू आहे, प्रिव्हियस डेचा RSI काय चालू होता, मग कंडिशन सॅटिस्फाईड आहेत का, म्हणून आता हे शेअर्स इथे आपल्याला आलेले सगळ्या गोष्टी आपल्याला इथे समजल्या. सो आता समजा मी इथे चार्ट ओपन करतो ट्रेंड या शेअरचा, किंवा अजून मी एक वरून बेवरेजचा चार्टसुद्धा इथे ओपन करून ठेवतो. आता या ठिकाणी काय झालं आहे, माझं अकाउंट ऑलरेडी धनमध्ये असल्यामुळे मी जेव्हा इथे ट्रेडिंग व्ह्यूवरती क्लिक करतो तेव्हा ऑटोमॅटिकली धन ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट इथे माझ्यासमोर ओपन होतो. सो तुमचं धनमध्ये अकाउंट असेल तर हा तुमच्यासाठी एक मोठा बेनिफिट आहे. सो इथे बघा, तर फॉर एक्झाम्पल इथे माझ्यासमोर धन ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ऑलरेडी ओपन झाला आहे. सो जेव्हा मला समजा ट्रेडिंग करायची असेल लाईव्ह मार्केटमध्ये समजा तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर इथे जरी तुम्ही क्लिक केलात प्लसवरती ना तरी इथून सुद्धा तुम्ही हा शेअर बाय करू शकता, सेल करू शकता, एक्झिट करू शकता, काहीही करू शकता. जर तुमच्याकडे धनचा अकाउंट असेल तरच ही सोय तुम्हाला भेटणार आहे. आता हे तुम्हाला समजलं की बाबा ऑलरेडी जे मी डिस्कस केलेलं आहे त्यानुसार जे फिल्टर लावलेले त्यानुसार स्टॉक माझ्यासमोर शेअर माझ्यासमोर आलेलं आहे. सो आता ह्यामध्ये ट्रेडिंग कसं करायचं. सो लक्षात घ्या, इथे आपण मोमेंटम प्लस ब्रेकआउट ट्रेडिंग करतो. हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये आधीच्या सेशनमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं होतं की ही ट्रेडिंग आपण कशा प्रकारे करतोय, का करतोय वगैरे वगैरे. सो आता समजा फॉर एक्झाम्पल इथे मला सर्व टूल्स आहेत. मी पहिलं म्हणजे काय करेन, पहिलं म्हणजे जे मी इथे कंडिशन्स लावलेले आहेत ना, RSI आहे किंवा EMA ते सर्व म्हणजे मी तुम्हाला इथे लावून दाखवतो की ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहेत का. सो मी इथे इंडिकेटरवरती गेलो आणि इंडिकेटरवरती गेल्यानंतर मला इथे पहिलं म्हणजे 2 EMA लावायचे. ओके, 2 EMA लावायचे आणि मला लावायचे RSI. आता RSI पहिलं मी एक काम करतो, RSI मी जी लेवल आहे ना ती अप्पर लेवल करतो 60ची, लोअर लेवल करतो 40ची. सो आता मला काय पाहिजे, मला असं पाहिजे, माझी पहिली कंडिशन काय होती स्टॉक फिल्ट्रेशन करताना की RSI 60च्या वरती हवा आहे. ऑब्व्हियसली तो मला इथे दिसतोय बट मला चार्टमध्ये पण चेक करायचं आहे. तर चार्टमध्ये बघा RSI 60च्या वरती आहे का, तर यस आहे. RSI आहे साधारणतः 72, म्हणजे कंडिशन जे आपण फिल्टर केलं आहे स्कॅनिक्सवरती ते एकदम करेक्ट आलेले. त्यानंतर इथे मला 2 EMA मी लावलेले होते. पहिला EMA होता माझा 10चा आणि सेकंड EMA होता माझा 20चा. सो 10 आणि 20 मी करतो. 20ला मी कलर ब्लॅक करतो. आता बघा मी कंडिशन काय टाकलेली की 10चा EMA 20च्या EMAच्या वर हवा. ही कंडिशन कशा टाकलं आधीच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे. 10चा EMA 20च्या वरती हवा ते मी टाकलेलं आहे. तसं आलेलं आहे का, यस. 10चा EMA 20च्या वरती म्हणजे प्रॉपर मुवमेंटमध्ये स्टॉक्स आणि बाकीचे जे स्किनर आहेत ना प्राईस चेंज 2%चा आहे का, तर आहे. 3%चा आहे. सो हे सर्व गोष्टी सॅटिस्फाईड आलेल्या आहेत. व्हॉल्यूम वगैरे आहे का, तर आहे. सो एवढं आपल्याला समजलं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे शिकलो होतं एकदम परफेक्ट आहे. त्यानुसार एकदम परफेक्ट फिल्ट्रेशन टेक्निक यूज होत आहे, तेही टोटली फ्रीमध्ये. मी जसं तुम्हाला सांगितलेलं की स्कॅनिक्स हे सॉफ्टवेअर टोटली फ्रीमध्ये आहे. आता हे झालं. आता हे सगळं झाल्यानंतर मला इंडिकेटरने तर मी सॅटिस्फाय तर झालेलं आहे की व्यवस्थित आहे. स्वतः हे इंडिकेटर मी डिलीटसुद्धा करून टाकू शकतो कारण की माझं या ठिकाणी काम झालं आहे. सेम समजा मी ट्रेंडमध्ये जरी बघितले थोड्या वेळाने लावून तरी ह्याच गोष्टी नाही. इथेच मी समजा ट्रेंड टाकून बघतो. इथे बघा ट्रेंड जरी इथे टाकून बघितला सेम गोष्टी आहेत. RSI 60च्या वरती आहे, 60.88 आहे किंवा ब्रेकआउट होत आहे, मोमेंटम आहे, 10चा EMA 20च्या वरती, सगळ्या कंडिशन इथे सुद्धा सॅटिस्फाईड आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आता मी परत एकदा आपण जातो वरील बेवरेजेसवरती आणि
हे इंडिकेटर हे सगळे मी रिमूव्ह करतो. इंडिकेटर रिमूव्ह झाल्यानंतर मला या ठिकाणी काय करायचं आहे, मला या ठिकाणी दिसते की ब्रेकआउट झालेला आहे का. ओके, साधारणतः जो आहे ही जी लेवल होती ते मी मार्क करतो. साधारणतः ही जी लेवल तिथं ब्रेकआउट झालेला आहे का, तर आहे. यस, ओके, ह्या लेवलचा ब्रेकआउट झालेला आहे. सो तुम्ही जर ब्रेकआउट ट्रेडिंग करत असाल, तुम्हाला इथे ऑलरेडी फिल्ट्रेशनने दाखवलेलं आहे की मोमेंटममध्ये आहे, EMS क्रॉसओव्हर आहे, RSI 7च्या वरती आहे, 2% असा चेंज आहे. सो मोमेंटममध्ये हा शेअर आहे. सो तुम्ही ह्यामध्ये आता स्विंग ट्रेडिंग करू शकता. स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी सिंपल काय करायचं, इम्पॉर्टंट गोष्ट काय असते, पहिलं म्हणजे एंट्री आणि स्टॉप लॉस. लक्षात घे, इथे प्रॉपर ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट ट्रेड तुम्ही या ठिकाणी करू शकता. इथे तुम्ही तुमची SL सुद्धा लावू शकता. फॉर एक्झाम्पल हा एक लो आहे, तुम्ही जर डेली टाइम फ्रेममध्ये बघाल तर हा एक लो आहे, किंवा तुम्ही जर याला 1 आवरची टाइम फ्रेम कराल फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला अजून एक छोट्या टाइम फ्रेममध्ये पण लो तिथे तुम्ही SL ठेवू शकता. पण हा एक लो इथे तुम्ही SL ठेवू शकता, किंवा ऑब्विसली हा एक लो इथे तुम्ही SL ठेवू शकता याप्रमाणे. आणि त्यानंतर आता ट्रेडिंग तुम्हाला जर करायची असेल, समजा तुमच्याकडे कॅपिटलचा इश्यू असेल किंवा तुम्हाला MTF यूज करायचं असेल, लक्षात घ्या हा जो वरुण बेवरेजेस शेअर आहे ह्याची किंमत आहे 539 रुपीज. ओके, 539 रुपीज. समजा आता मी इथे धन या ॲप्लिकेशनवरती गेलो तर धन या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला MTF ट्रेडिंग करता येते. सो आता मी इथे वरुण बेवरेजेस समजा टाकतो. ओके, वरुण बेवरेजेस मी इथे टाकतो. वरुण बेवरेजेसवरती जेव्हा मी येतो तेव्हा या ठिकाणी जेव्हा मी बाईंगला जातो ना, तेव्हा मला इथे ऑप्शन आला MTF. ओके, MTF म्हणजे काय, MTFचा फुल फॉर्म होतो मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. ओके, किंवा मार्जिन ट्रेडिंग फंडिंग असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. मार्जिन ट्रेडिंग फंडिंग म्हणजे काय, की ब्रोकर जे असतात ना ते तुम्हाला काही मार्जिन प्रोव्हाइड करतात, ट्रेडिंग करण्यासाठी काही मार्जिन प्रोव्हाइड करतात स्टॉक्सवरती, आणि त्या मार्जिनवरती तुम्हाला इंटरेस्ट आकारला जातो. बट याच्यामध्ये तुमचा बेनिफिट कसा होऊ शकतो ते आपण बघूया. ठीक आहे, इथे बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे 4x मार्जिन भेटते. 4x मार्जिनचा अर्थ काय, की जर 4x मार्जिन म्हणजे काय, समजा तुम्ही वरुण बेवरेजेसमध्ये तुमच्याकडे समजा 500 रुपये असतील, तुमच्या अकाउंटमध्ये 500 रुपये असतील, तर 500 × 4 तुम्ही साधारणतः एक 2000 रुपयाचा वरुण बेवरेजेसचे शेअर घेऊ शकता. तर 2000 रुपयाच्या शेअरमध्ये काय होणार, तुमचे 500 रुपये लागलेले आहेत × 4, म्हणजे साधारणतः तुम्ही 2000 रुपयाचे वरुण बेवरेजेसचे शेअर्स घेतले. यामध्ये 500 रुपये तुमचे असणार आणि 1500 रुपये जे असणार ना, 1500 रुपये हे तुम्हाला तुमचा ब्रोकर देणार. 1500 रुपये तुम्हाला तुमचा ब्रोकर देणार. ब्रोकरने दिल्यामुळे काय होतं, ब्रोकर ह्या 1500 रुपयावरती इंटरेस्ट चार्ज करतो. 500 रुपये तुमच्या त्यावरती इंटरेस्ट चार्ज होणार, जे 1500 रुपये ब्रोकरने दिले आहेत ना तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी, त्यावरती तुम्हाला तो डेली इंटरेस्ट चार्ज करतो. ठीक आहे, सो हा इंटरेस्ट किती आहे, MTF ट्रेडिंगचं कॅल्क्युलेशन कसं आहे मी तुम्हाला आता त्याप्रमाणे या गोष्टी आता आपण या ठिकाणी डायरेक्टली ट्रेडिंग करू शकता. समजा तुम्ही इथे समजा एंट्री घेतला ना, तुम्हाला काय पहिलं म्हणजे SL लावायचं. तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही प्रिव्हियस लोच्या खाली SL लावू शकता, किंवा सिंपल जो 1 आवरचा लो असेल समजा इथे तुम्ही SL लावू शकता, आणि त्यानंतर हळूहळू तुमचं ते टार्गेट त्यासाठी ड्रॅग करू शकता. टार्गेट म्हणजे काय, तुम्ही समजा हे जे प्रिव्हियस हाईज आहे तिथे तुम्ही तुमचे टार्गेट्स ठेवू शकता, किंवा सिंपल तुम्ही तुमचा स्टॉप लॉस सुद्धा ट्रेल करत जाऊ शकता. आता MTF ट्रेडिंगसाठी आपण कॅल्क्युलेशन कशा प्रकारे बघून घ्यायचे ते म्हणजे मी तुम्हाला घेऊन जातो आता धनच्या वेबसाईटमध्ये, जिथे तुम्हाला MTF सांगितलेलं आहे, MTF एक्सप्लेन केलं त्यावरती. सो MTF म्हणजे काय, जे मी तुम्हाला आता म्हटलं की जो पण मार्जिन तुम्हाला ब्रोकर देणार त्यावरती तो इंटरेस्ट लावणार. मग हा इंटरेस्ट किती लागतो, समजा तुम्ही धनवरती जर 5 लाख रुपयांपर्यंतची फंडिंग घेत असाल. फंडिंग म्हणजे काय, समजा तुम्ही MTFमध्ये 1 लाखाचे स्टॉक्स घेतले, 1 लाखाचे स्टॉक्स MTFला घेतले, त्यावरती तुम्हाला 4x मनीने तुम्ही बाय करू शकता. म्हणजे किती झालं, 4 लाखाचे तुम्ही 4 लाखाचे तुम्ही शेअर्स बाय करू शकता. 4 लाखाचे तुम्ही शेअर्स बाय केल्यानंतर तुम्ही तुमचे लावलेले आहेत 1 लाख रुपये, ब्रोकरने तुम्हाला दिलेले आहेत 3 लाख रुपये. ओके, ब्रोकरने तुम्हाला जे 3 लाख रुपये दिले त्यावरती तुम्हाला MTFचा इंटरेस्ट लागणार. मग आता हे जे आहे ते 5 लाखाच्या आतमधले आहेत. सो हे 5 लाखावरती तुम्हाला इयरली इंटरेस्ट लागणार आहे 12.49. इयरली इंटरेस्ट 12.49. आता 3 लाखावरती 12.49 इंटरेस्ट म्हणजे किती झाला, तो तुम्हाला डेली प्रमाणे लागणार. बरं लक्षात घ्या, तुम्ही समजा मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती घेऊन जातो आणि इथे काही गोष्टी कॅल्क्युलेट करून दाखवतो की तुम्ही समजा 5 लाख रुपीज पर्यंतचं MTF मनीचा यूज करत असाल, तर या ठिकाणी तुम्हाला समजा आता इथे मी 3 लाख रुपये लावलेले होते. ओके, पहिलं म्हणजे आपण काय बघूया, 12.49 जो इंटरेस्ट आहे ना, हा आहे इयरली इंटरेस्ट. तुम्ही याला डेलीमध्ये कन्वर्ट करा. ओके सर, इथे बघा जेव्हा मी 12.49 डिवायडेड बाय 365 केलं तेव्हा इथे आन्सर आला 0.034. म्हणजे याचा अर्थ काय, 0.034% तुम्हाला डेलीचा इंटरेस्ट लागणार. 12.49 इयरली आहे, सो तुम्हाला डेलीचा इंटरेस्ट सांगणार 0.034% इतका. तो केवढा होतो ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. समजा 0.03
टू हे पर्सेंटेज आहेत. सो पर्सेंटेज इंटू समजा 3 लाख रुपये. ओके, इंटू समजा 3 लाख रुपयाचा तुम्ही मार्जिन घेतलात. ठीक आहे, 3 लाख रुपयाचं मार्जिन घेतलास इज इक्वल टू होतं 102 रुपये. म्हणजे जर तुम्ही 3 लाख रुपयाचं मार्जिन घेऊन काम करता तर तुम्हाला डेलीचा 102 रुपयाचा इंटरेस्ट कट करावा लागणार, भरावा लागणार ब्रोकरला. सो हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे जर तुम्ही 5 लाखाच्या आतमध्ये काम करत असाल तर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट कसा होऊ शकतो, पहिलं म्हणजे जर तुम्ही एमटीएफ ट्रेडिंग करता तुम्हाला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, प्रॉपर टार्गेट, प्रॉपर स्टॉप प्रोसेस ठेवावे लागणार. बट यामध्ये बघा तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल दिलं सांगा, तुम्ही 5,000 रुपयाचा एमटीएफने परचेस करताय, ज्यामध्ये 1,250 रुपये तुम्ही भरणार, 3,750 रुपये धन भरणार, ब्रोकर भरणार. आता यामध्ये तुम्हाला ह्या पैशावरती डेलीचा इंटरेस्ट किती लागतो माहिती आहे का, ₹1.27. म्हणजे 1 रुपीच्या आसपास तुमच्याकडून तुमचा ब्रोकर डेलीचा इंटरेस्ट चार्ज करणार. तेच समजा तुम्ही इथे 5,10,000 रुपयांचं एमटीएफ घेतलात. ओके, 5,10,000 रुपयाचे घेतलात, बट तुम्ही स्वतःचे भरतात 1,70,000 रुपये आणि धनने तुम्हाला दिले 3,82,000 रुपये. सो ह्यावरती तुम्हाला 130 रुपयांचा इंटरेस्ट लागणार. सो एक सिम्पल कॅल्क्युलेशन त्यांनी तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे बघा खाली या, तुम्हाला एमटीएफचा बेनिफिट काय होऊ शकतो, कसं होऊ शकतो इथे बघा. हे सर्व तुम्हाला यांनी कॅल्क्युलेशन्स इथे दिलेले आहेत की 4x मार्जिन कसं भेटणार. मी तुम्हाला जे आता सांगितलं की 0.034% धन देणार, म्हणजे इंटरेस्ट तुमच्यासाठी धन लावणार डेलीचा. सो हे सर्व तुम्हाला इथे आलेलं आहे. आता मी जर खाली आलो ना तर तुम्हाला एमटीएफ आणि विदाऊट एमटीएफमध्ये काय बेनिफिट भेटू शकतो ते बघूया. इथे बघा, समजा तुम्ही एखाद्या शेअरच्या 10 क्वांटिटी परचेस केल्या विदाऊट एमटीएफ, 10,000 रुपये 1,000 रुपयाची बाईंग प्राईस आहे. आता 1,000 रुपयाचा शेअर तुम्ही परचेस केला 10 क्वांटिटी, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली, 10,000 रुपये. तेच तुम्ही एमटीएफ यूज केलं आहे तर तुम्ही एमटीएफने ना 40 शेअर्स परचेस करू शकता, 10 नाही, कारण की तुम्हाला 4x मार्जिन भेटलं. सो सेम कॅपिटलमध्ये तुम्ही 40 शेअर्स परचेस करू शकता. 1,000 रुपयाची प्राईज आहे. तुम्हाला बाय प्राईस समजा इथे आलेली आहे 250. इथे येते बघा युअर फंड्स, 10,000 रुपये आपल्याला लागणार फक्त, 30,000 रुपये ब्रोकर देणार आणि 40,000 रुपये टोटल त्याची व्हॅल्यू येणार. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्मल कॅशने बाय करता ना, तुमच्याकडे समजा 10 रुपये आहे, 10,000 रुपये आहेत ना, 10,000 रुपये तुम्ही डायरेक्टली शेअर्स बाय केलात तर त्याची तुम्हाला 10,000 रुपये टोटल बाय व्हॅल्यू येते. बट तुम्ही तेच एमटीएफने केलात ना तर एमटीएफमध्ये तुम्हाला 4 पट भेटू शकतो शेअर्स. सो तुम्हाला 40,000 रुपयाचे शेअर्स भेटतात. भरावे तुम्हाला लागतात 10,000 रुपये, पण 40,000 रुपये तुम्हाला शेअर्स भेटतात. समजा 1,000 रुपयाला शेअर घेऊन तुम्ही 1,400 रुपयाला विकला, स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही 1,400 रुपयाला विकला, किती टाइम फ्रेम लागू दे. सो ह्यामध्ये तुमचा प्रॉफिट किती झाला, तुम्ही जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, 14,000ला विकले, तुमचा प्रॉफिट किती झाला, तुमचा प्रॉफिट झाला 4,000 रुपये. बट सेम तुम्ही जे एमटीएफ हे केलं असतं ना, तुम्ही हे एमटीएफ केलं असतं आणि तुम्हाला पर शेअर 400 रुपये प्रॉफिट झाला असता. ओके, म्हणजे तुम्ही जवळपास 1400लाच विकलं असतं, 1,400लाच विकलं असतं, तरी पण तुमची सेल व्हॅल्यू झाली अशी 56,000 आणि तुम्हाला प्रॉफिट झाला असता 16,000. का, कारण की तुम्ही एमटीएफमध्ये तुम्हाला 4x बेनिफिट भेटतो. जे तुम्ही नॉर्मलमध्ये 4,000 रुपये प्रॉफिट केला असता तेच एमटीएफमध्ये तुम्ही 16,000 रुपयांचा प्रॉफिट केला असता, कारण की तुम्ही मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटीमध्ये कमी पैशामध्ये जास्त स्टॉक्स बाय केलेले आहेत. आता यामध्ये माझा इंटरेस्ट किती लागला, समजा 10 दिवसाचा होल्डिंग पिरियड असेल, कॅशमध्ये कोणताही इंटरेस्ट नाही, बट तुम्हाला या ठिकाणी एमटीएफमध्ये इंटरेस्ट लागला असता साधारणतः इथे 102 रुपये आणि 192, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला किती इंटरेस्ट लागला असेल दिलं आहे. आणि त्यानुसार सुद्धा त्यानंतर सुद्धा तुम्ही प्रॉफिटेबल आहात. म्हणजे नॉर्मल ट्रेडिंग करून तुम्ही जे 39% कमवले असते, म्हणजे 10,000 रुपयावरती साधारणतः एवढे पैसे कमवले असते, तेच तुम्ही एमटीएफ ट्रेडिंग करून 10,000 रुपयांवरतीच वरचे 15,000 रुपये कमवलेले आहेत. सो एमटीएफ ट्रेडिंगचा हा बेनिफिट भेटतो. तुम्ही इथे एमटीएफ कॅल्क्युलेटरही करू शकता. एमटीएफ कॅल्क्युलेटर सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेलं आहे. कोणताही शेअर तुम्ही इथे टाका. समजा मी इथे आता टाकतो वरुण बेवरेजेस, जो मला शेअर इथे आलेला आहे, वरुण बेवरेजेस टाकला. समजा बाय प्राईस जी आता आहे तीच मी बाय केली. सेल प्राईस माझी समजा टार्गेट आहे. समजा टार्गेट किती आहे माझं, समजा मी असं पकडतो की नॉर्मली माझं हे टार्गेट आहे 664. हा जो प्रिव्हियस आहे हा माझा टार्गेट आहे. सो मी इथे आलो 664ला. ओके, आता क्वांटिटी माझ्याकडे समजा 100 असतील, होल्डिंग पिरियड असेल समजा माझा किती दिवस, समजा होल्डिंग पिरियड असेल माझा 30 डेजचा. ओके, 1 महिन्याचा होल्डिंग पिरियड मी टाकतो, 30 डेजचा माझा होल्डिंग पिरियड असेल. आता काय होईल याच्यामध्ये तुम्हाला बघा, ओव्हरऑल तुम्ही 100 क्वांटिटी घेते एमटीएफमध्ये, तुमचा फंड यूज होणार 12,600 रुपये. लेवरेज तुम्हाला एवढा भेटणार. धन तुम्हाला अमाऊंट देणार 41,000 रुपयांची. आता काय होतं बघा, बाय व्हॅल्यू ही असणार, सेल व्हॅल्यू ही असतं तुमच्या टार्गेटप्रमाणे. प्रॉफिट तुम्हाला होणार 12,455 रुपये. 12,455 रुपयाचा प्रॉफिट होणार ऑन अ कॅपिटल ऑफ इथे तुम्हाला आलेलं आहे 12,000. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, थोडंसं खाली या,
तुम्ही जर हा ट्रेड विदाउट MTF घेतला तर तुम्हाला 22%चा प्रॉफिट होईल. बट तुम्ही हा ट्रेड विथ MTF घेतला तर तुम्हाला 93%चा प्रॉफिट होऊ शकतो आफ्टर ऑल चार्जेस मायनस केल्यानंतर. कारण तुम्हाला इंटरेस्ट किती लागला 424 रुपये, ट्रान्झॅक्शनचे चार्जेस तुम्हाला 225 रुपये. सो ओव्हरऑल इथे सर्व कॅल्क्युलेशन दिलेले आहे, यामुळे तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. ठीक आहे, मग हे बाकीचे चार्जेस सगळे तुम्हाला दिलेले आहेत त्यानुसार. आता मी असं समजतो की मला हा शेअर टार्गेट घेण्यासाठी 2 महिने लागले, 7 दिवस लागले. ओके, 60 दिवस लागले. तर 60 दिवस लागले तर काय होईल, माझा जो रिटर्न आहे तो होईल 90%. पहिल्यांदा 90%. आता मी असं समजतो की हे जे टार्गेट आहे ना, हे टार्गेट पहिलं म्हणजे कितीचं आहे ते बघूया आपण. हे टार्गेट पहिलं म्हणजे किती पर्सेंटेजचं, हे टार्गेट पहिलं म्हणजे साधारणतः 23%चं. सो आपण असं समजू की आपल्या स्ट्रॅटेजीनुसार हे टार्गेट येण्यासाठी एक 6 महिने लागले, म्हणजे 180 दिवस लागले. ओके, लक्षात घ्या, 180 म्हणजे खूप मोठा कालावधी, 6 महिने लागले. सो या 6 महिन्यामध्ये पण मला ओव्हरऑल गेन होतं 76%चं. म्हणजे असं नका समजू की बाबा जास्त टाईम लागला तर मला लॉस होईल. तुम्हाला टाईम लागू दे, टाईम लागला तुमचा काही इंटरेस्ट जाणार. इथे बघा, तुमचा इंटरेस्ट वाढत जाणार, इंटरेस्ट तुमचा जात जाणार. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की मला 1 वर्ष लागलं, 365 डेज लागले, तरी पण बघा काय होते, 56%चे रिटर्न्स भेटतात एका वर्षात. सो लक्षात येते, MTFचा व्यवस्थित तुम्ही वापर जर केलात ना, तुम्हाला थोडं जास्त टाईम जरी लागला तरी तुम्ही चांगल्या प्रॉफिटमध्ये राहू शकतो. नॉर्मल ट्रेडिंग करून तुम्ही 22% मिळवले असते, MTFने 1 वर्ष जरी लागलं तरी तुम्हाला 56% भेटले असते, किंवा भेटले असते म्हणजे भेटू शकतात. आणि मग नॉर्मली तुम्ही तुमचा SL लावून पण कॅल्क्युलेट करा की माझा SL किती पर्सेंटेजचा आहे, माझा स्टॉप लॉस किती पर्सेंटेजचा, तो लावून पण तुम्ही कॅल्क्युलेट करा की स्टॉप लॉस 10 दिवसात हिट झाला काय, 20 दिवस हिट झाला काय, वगैरे वगैरे. सो अशा प्रकारे ना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे MTF ट्रेडिंग करू शकता. मी आता इथे मला महत्त्वाची गोष्ट आहे की मी तुम्हाला पहिलं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये हे फिल्ट्रेशन कसं वापरायचं हे शिकवलं, स्टॉक फिल्टर कसे करायचे शिकवलं, स्क्रीनर कसा वापरायचं शिकवलं. त्यानुसार आपण स्टॉक फिल्टर केले. पाचचा व्हिडिओ बघा. त्यानंतर स्टॉक फिल्टर केल्यानंतर ते स्टॉक आपण शोधले, त्यांच्या चार्टवरती गेलो, ट्रेडिंग कशी करायची ते बघितलं, ट्रेडिंगचा प्लॅन बनवला. त्यानंतर MTFवरती गेलो, MTFचा प्लॅन बनवला. अशा प्रकारे तुम्ही MTFचा वापर धनमध्ये करू शकता सोप्या पद्धतीने. ठीक आहे, सो मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडलेला असेल, मागचा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्कॅनेक्सचा यूज समजेल. ही जर तुम्हाला स्ट्रॅटेजी आवडलेली असेल, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, आपण अजून नक्कीच व्हिडिओ बनवू. फक्त मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.